गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलो आहोत खेतवाडीतील 10व्या गल्लीत ओम तांडव या गणेश मंडळात. तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आज गणपती बाप्पांचा तिसरा दिवस आहे, तर या गणेश मंडळात काय भक्तांचा उत्साह आहे. सर नमस्कार. आजचा दिवस तिसरा आहे, तर या मंडळात गणेश भक्त रोज लाईन लावून वगैरे येत असतात, तर आजचा उत्साह काय काय सांगाल? खूप चांगला उत्सव आहे. एवढा पाऊस असूनही भक्तगण अजूनही थांबत नाही आहेत आपल्याकडे येण्यास. त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एवढा पाऊस आहे, सेकंड डेपासून एवढा पाऊस जोरात चालू आहे, तरी पण पब्लिक काय यायची कमी करत नाही आहे दर्शनासाठी. त्यामुळे आम्हाला जरा जास्त त्यांच्यामुळे आम्हाला जास्ती एनर्जी येते. कारण का ते जेव्हा असतील तेव्हा आम्ही तेवढा उत्सव जोरात साजरा करू शकतो. त्यांच्यामुळे आमच्याकडे अजून वेगवेगळ्या आयडिया येत राहतात असं. आजचा पाऊस खूप चालू असून सुद्धा भक्तजण येत आहेत, कारण ही जी मूर्ती आहे ती त्याचं क्षण बघण्यासाठी, ते मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सगळे भक्तजण येत आहेत. तर ह्या मूर्तीची रचना किंवा हे जे सगळं थीम तुम्ही ठरवली, ही सगळी कशी काय संकल्पना जुळून आली? आम्ही 5 संकल्पना घेतल्यात 5 वर्षासाठी. आमची पहिली जी संकल्पना होती ती अग्नी होती, आणि आता ह्या वर्षी जी आहे ती पाणी थीम आहे. आणि असेच 5 अजून आमच्या 3 हे थीम बाकी आहे. म्हणजे आता नेक्स्ट इयरला हे आहे, ह्या वर्षी जल आहे, पुढच्या वर्षी वायू आहे. अशा अनेक अजून 3 थीम बाकी आहेत आमच्या. कुणाल पाटील आमचे मूर्तिकार आहेत, त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. साधारण या मूर्तीची उंची किती फीट असते? या मूर्तीची शंकरापासून पूर्ण 40 फूट उंची आहे. जे शंकर भगवान आहेत त्यांची उंची 40 फूट आहे, आणि त्यांच्या जटांमधून आम्ही जे पाण्याची थीम आहे ती त्यांच्या जटांमधून अशी उतरताना दाखवलेली आहे. आणि 2 ज्या देव्या दाखवल्या आहेत त्यांच्या हातांमध्ये पण आम्ही पाणी दाखवलेलं आहे. म्हणजे पाणी जी थीम आहे आमची ती दाखवलेली आहे. तर इथे आता बाप्पा एकदा आता विराजमान झाले, तर आता आरतीची व्यवस्था किंवा हे नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? आरती आमची रोज संध्याकाळी 8 वाजता होते, आणि आमचे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत तेच घेतात, आणि किंवा भाविक लोक आमच्याकडे येतात. आमच्याकडे स्थानिक पोलीस स्टेशन आहे VP रोड, तिकडचे कमिशनर पण येतात आमच्याकडे आरतीसाठी. म्हणजे आम्ही एक डे दिलेले आहेत त्यांना की तुम्ही ह्या डेला आरतीला या, तुमची ह्या डेला आरती आहे. आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे, तर आमच्याकडे अजून प्रमुख पाहुणे कोण येतील त्यांचे आम्ही सत्कार करतो. आणि आता ह्या गणेश मंडळाच्या वेळेस या काळात काय सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उपक्रम तुम्ही काही करता का? उपक्रम आम्ही गणपती गेल्यानंतर करतो, कारण का ह्या 10 दिवसात आम्हाला काहीच करायला भेटत नाही. तुम्ही बघतच असतील, बाहेर तुम्ही शूट केलं असेल, एवढा भाविक येतो, त्या भाविकला सांभाळता आमचे नाके नाही होते. कारण का ते जसे येतात तसे त्यांना परत जायचं पण असतं. तर कोणाला प्रॉब्लेम नको याला, आमचे पूर्ण टीम आमची याच्यामध्ये घुसलेली असते. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम घेण्यास काही भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही गणपती गेल्यानंतर लहान पोरांचे कार्यक्रम, धावणी आहे, बटाटे शर्यत, जे काही प्रोग्राम आहेत ते आम्ही गणपती गेल्यानंतर गणपतीत फक्त आम्ही एक ब्लड कॅम्प ठेवतो. त्याच्या आता 2-4 दिवसात ब्लड कॅम्प आमचं होऊन जाईल. तर आपण पाहिलं, पाऊस असूनसुद्धा, खूप मुसळधार पाऊस असूनसुद्धा तिसरा दिवस आहे तरी भक्तजण बाप्पांचं दर्शन घ्यायला येत आहेत. आपण अशाच अजून मंडळांना भेट देणार आहोत. तर आपण आलो आहोत खेतवाडीच्या चिंतामणी, जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे, जे खेतवाडीमध्ये जे फेमस आहे. 9व्या गल्लीत आपण आलो आहोत. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता बाप्पांची एवढी मोठी मूर्ती आहे, घुबडावरती जी दिसते आपल्याला. या खेतवाडीच्या गल्लीमध्ये, या छोट्या छोट्या खेतवाडीच्या गल्ल्या ज्या आहेत, तिथे या बाप्पांच्या एवढ्या मोठ्या मूर्त्या कशा पद्धतीने येतात. तर आपल्यासोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडनं या मंडळाविषयी, या बाप्पाच्या मूर्तीविषयी, सगळ्या गोष्टींविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊयात. नमस्कार. ही बाप्पांची जी ही मूर्ती आहे, याची संकल्पना वगैरे ही कशी सगळ्यांनी मिळून कशी ठरवली? आता कसं 75वं वर्ष आमचं यावर्षी. आम्ही 75 वर्षापासून जे आम्ही नागरिकांना, म्हणजे आपला जी परंपरा आहे गणपतीची, गणेशोत्सवाची, ती आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि कोणत्याही नागरिकाला किंवा गणेश भक्तांना याचा लाभ कसा की जास्तीत जास्त संख्येने घेता येईल, आम्ही त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करतो. अजून
इथे गल्ल्या छोट्या आहेत, तर ही बाप्पाची मूर्ती तुम्ही कशा पद्धतीने इथे आणली आणि सगळ्यांना उत्सुकता असते की आता ही मूर्ती कशी मंडपात येणार किंवा काय, हे कसं तुम्ही नियोजन केलं? त्याच्यासाठी म्हणजे कसं आता आमचा मूर्तिकार आहे निखिल खातू, त्यांच्याशी आम्ही आमचे अध्यक्ष चिराग पोलाडी आता येऊन पहिले बसून त्यांच्याशी पूर्ण मीटिंग करून आपल्याला केवढ्या साईजची मूर्ती हवी, कशी आपण आणणार, ते सर्व संकल्पना आधी आमची झालेली होती. त्याच्यानंतर मग आमच्या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत सगळे आले, आमची मीटिंग झाली. त्यानंतर आम्ही आपली दरवर्षीप्रमाणे जशी मूर्ती आणतो तशी चांगल्या आणि व्यवस्थित आपली बाप्पाची मूर्ती इकडे स्थापना केलेली आहे. तर आजचा तिसरा दिवस आहे, बाहेर पाऊस चालू आहे, तरी भक्तजण जे आहे ते लाईनमध्ये आहेत, बाप्पांच्या दर्शनासाठी येत आहेत. तर तुम्हाला यावेळेस म्हणजे काय असं काय वाटतं तुम्हाला? यावेळी म्हणजे दरवर्षीचं आहे ते, कारण की भक्त बाहेरून लांबून लांबून आपल्या दर्शनासाठी येतात बाप्पाच्या. आणि खेतवाडीमध्ये गणेशोत्सव म्हणजे हा आपला दिवाळीसारखा साजरा करतात पूर्ण. आणि त्याच्यासाठी बाहेरून पब्लिक जसे विरार, सुरत, गुजरातवरून सुद्धा आपल्याकडे पब्लिक येते दर्शन घेण्यासाठी. आणि त्याच्यासाठी कसं आपण नाश्ता, सकाळचा चाय नाश्ता वगैरे आपण ठेवतो इकडे. कोणत्या वयस्कर असेल त्यांना आपण डायरेक्ट आतमध्ये घेऊन येतो, कोणते लहान मुलं त्यांना पण आम्ही नीट म्हणजे कुठे हरवू नये त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते जास्त हे करतात. सगळे कार्यकर्ते मिळून जे तुम्ही इथे सगळं सांभाळताय, तर सुरक्षेच्या हेतूने किंवा दृष्टीने काय इथे नियोजन केलं जातं? गर्दी वगैरे होते किंवा असं काय काय नियोजन केलं? त्याच्यासाठी CCTV कॅमेरा आम्ही लावून ठेवलेत मंडळामध्ये. परत त्याच्यावरती आमचे कार्यकर्ते वॉचमॅनसुद्धा आहेत आमच्या इकडे. सकाळी 2 असतात, दुपारी असतात, संध्याकाळी असे 3 शिफ्टला 3 वॉचमॅन आम्ही ठेवलेले आहेत. त्यांचे आता आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी उभे असतात. पूर्ण तुम्ही जशा गल्लीमध्ये बघाल तर तिकडे बाजूबाजूला आपले कार्यकर्ते सगळे उभे राहतील. कोणत्या नागरिकाला गणेशोत्सव आपला गणेश भक्ताला कोणता त्रास होऊ नये याची आपण बघत बसतो. इथे आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, तर लहान मुलं वगैरे किंवा तरुण पिढी जी असते, तर ही बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत एक नेहमीच इथे येत असते. तर याविषयी तुम्ही काय संदेश द्याल? जसं आपण गणेशोत्सवासाठी आपला जो परंपरा आपली चालू आहे तशी आपण परंपरा पुढेही चालत राहायची आहे. त्याच्यानंतर आपण येतो लाईनीत नीट उभे राहा, कोणाला धक्काबुक्की होऊ नये, कोणाला कसला त्रास होऊ नये आणि आपली स्वतःची वस्तू कुठे मुळात विसरून जाऊ नये. आणि लहान पोरं दरवर्षी कुठे ना कुठे हरवतात, आपण न्यूजवर बघतच असतो. त्या लहान मुलांना आपण व्यवस्थित घेऊन या आणि व्यवस्थित घरी घेऊन जावा. आगमनापासून ते विसर्जनापर्यंत इथे जे आहे आगमन वगैरे किंवा विसर्जन हे कशा पद्धतीने केलं जातं? आगमन आपलं जे दरवर्षी आपण करतो, जसं आपले ढोल पथक असतात, यावर्षी विसर्जनाला आमच्या अजून भरपूर काही आमचे प्लॅनिंग्स आहेत. तशा आता अध्यक्ष आमचे आहेत. ॲक्च्युली तराफा वगैरे असतो, ऑलरेडी तराफा आमचा बुक असतो दरवर्षीप्रमाणे. आणि आगमन आमचा ठराविक असो की आम्ही लवकरात लवकर, कारण की आमच्या इथे कसं ते कंजेस्टेड एरिया आहे, तर हे बांधायचं म्हणजे आम्हाला खूप कठीण असतं. म्हणून आम्ही तो टाईम पिरियड घेऊन आम्ही बांधून आमचं चौपाटीला पोचलेलं की आमचा तराफा वेगळा असतो. आम्ही पर्सनल तराफा घेऊन आमचं विसर्जन तिकडे करतो आम्ही. गणपतीच्या पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत इथे लहान मुलांसाठी किंवा महिलांसाठी काही सांस्कृतिक सामाजिक काही उपक्रम तुम्ही करता? आम्ही एक ब्लड कॅम्प घेतो आणि आय कॅम्प घेतो. आमच्याकडे 2 आणि आमच्याकडे कसा लोखंडाचा बाजार आहे, म्हणजे इथे जास्त आम्ही गर्दी करू शकत नाही. आणि आमच्या कधी क्रिकेटची स्पर्धा असतात गल्लीमध्ये, गल्लीत खेतवाडी, चिंतामणी वगैरे. बाकी तर आम्ही काही घेऊ शकतच नाही. तर तुम्ही पाहिलं की या मंडळाने एक ब्लड कॅम्प वगैरे सगळं आयोजन केलं होतं. तर अशाच आपण नवनवीन अजून मंडळांना भेट देऊयात. आत्ता आलो आहोत खेतवाडीतील 8व्या गल्लीत, जिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांचे मावळे या स्वरूपात इथे बाप्पांची मूर्ती प्रस्थापित केली आहे. या मूर्ती मागचं कारण किंवा ही एवढी मोठी मूर्ती या मंडळामध्ये या गल्लीमधून कशी आली किंवा याबद्दल काय काय विशेष माहिती आहे आपण ही जाणून घेऊयात. आपल्यासोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात की हे सगळं जे 10 दिवस आगमनापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत इथे काय गोष्टी घडतात किंवा काय उपक्रम राबवले जातात हे आपण सर्व सविस्तर यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न असेल की ही मूर्ती एवढी मोठी दिसती आहे, ही एवढ्या छोट्या खेतवाडीच्या गल्लीमधून इथे आगमन तिचं कसं झालं किंवा काय सांगाल या पूर्ण?
आगमन आपलं नसतं, आपण गल्लीमध्येच मूर्ती बनते आणि झाला प्रश्न छोट्या छोट्या गल्ल्यांमधून घेऊन जायचा. तर आपण आधी पूर्ण म्हणजे आपला जो मार्ग आहे पूर्ण विसर्जनाचा, आपण पूर्ण देखरेख करतो त्याच्या आधी की किती जागा आहे, किती जागेतून मूर्ती जाऊ शकते आणि त्यानुसारच आपण मूर्ती बनवतो. तुम्ही ह्यावेळेस जी संकल्पना जी सुचली आहे तुम्हाला, तुम्ही जी सगळ्यांनी मिळून केलं असणार, तर ही संकल्पना तुम्हा लोकांना कशी सुचली, काय सांगाल? गणेश उत्सवाच्या आधी ना असं पूर्ण मीटिंग होते, आमचे सर्व कार्यकर्ते येतात, वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन येतात. तर त्यामधली जी एक सर्वांना आवडीची असेल तर ती आम्ही कन्सेप्ट फायनल करतो आम्ही तो. साधारण या मूर्तीची उंची किती फीट आहे? 35 फूट उंची आहे मूर्ती. आणि इथे आरती वगैरे याचं नियोजन कसं केलं जातं, अगदी सुरुवातीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत? दररोज सकाळी सुमारे 5-5:30च्या आसपास काकड आरती असते आणि दुपारी पुन्हा पूजा असते अराऊंड 12 ते 1च्या आसपास, तेव्हासुद्धा एक आरती होते. पण संध्याकाळी गर्दीच्या हिशोबाने ते पॉसिबल नाही होत, त्यामुळे 2 टाईम आम्ही आरती पूजा करतो. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत लोकांमध्ये उत्साह असतो, ते गणेश बाप्पा येत आहेत किंवा आता सुरू होईल आगमन वगैरे असं जे काही असतं, तर ते इथे येणारे लहान मुलं असू दे मोठे असू दे, त्यांच्या भक्तांमध्ये खूप उत्सुकता असते की बाप्पांची मूर्ती ह्यावेळेस कशी असेल किंवा काय. तर पहिला दिवस जेव्हा होता तर तेव्हा काय तुम्हाला वाटतं? नक्कीच खेतवाडी म्हणलं की गणेश उत्सवाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. तर गर्दी पहिल्या दिवसापासून आहे. तर प्रत्येक मंडळांची म्हणजे आमची अखिल खेतवाडीसुद्धा मीटिंग झालेली की कसा क्राऊड हँडल करायचा आहे, त्यानुसार प्रत्येक मंडळ आपापली दक्षता घेत आहे. ही जी मूर्ती आहे ही मूर्तिकारांचं नाव कळेल का आम्हाला, कारण खूप सुरेख. सुनील वराडकर आहेत, त्यांनीच ही मूर्ती घडवली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत इथे या मंडळामध्ये काही सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम काही राबवले जातात? गणेश उत्सवादरम्यान तर गर्दीमुळे आम्हाला हे कार्यक्रम नाही पॉसिबल होत, पण त्यानंतर असतात. जसं की गरीब आणि होतकरू मुलांना आम्ही शाळेचं सामान, वह्या पुस्तकं वाटप करतो, रक्तदान शिबिर असतं. सामूहिक कार्यक्रम झालं तर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, असे आम्ही छोटे छोटे सामाजिक उपक्रम जागवत असतो. तुम्ही इथे बाप्पांच्या समोरच हे जे तोफासारखं दिसतंय, हे याचं कारण काय, म्हणजे काय विशेष आहे इथे? आमचा ॲक्च्युली संकल्पना अशी आहे की सुमारे 350 वर्षांआधी परप्रांतीय आलेल्या आपल्या देशामध्ये तिथं कब्जा करायला, आपल्याला लुटायला. मग तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या देशाचं रक्षण केलं. पण आता तीच परंपरा आहे, आपली जी भारतीय सेना आहे ती पुढे घेऊन जाते आणि आपलं रक्षण करतात. आणि त्यांच्यामुळेच कदाचित आज आपण शांततेत जीवन जगतो आहे, एकदम सेफ. तर हाच कन्सेप्ट आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा होता. त्यासाठी आम्ही यावर्षी शिवाच्या मावळ्यांच्या ह्याच्यामध्ये गणपती आणला. तर तुम्ही पाहिलं की यांनी या मंडळाने एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशाच अनेक मंडळांना आपण भेटणार आहोत. नमस्कार, मी प्रीती, आपण बघता आवाज इंडिया मराठी. तर आपण आता आलो आहोत खेतवाडीतील 7व्या गल्लीत, खेतवाडीचा मोरया या गणेश मंडळात. तर आपण या गणेश मंडळात या बाप्पाची जी माझ्या मागे तुम्ही बघताय एवढी मोठी मूर्ती जी आहे, जी एक व्यंकटेश्वर बाप्पांच्या स्वरूपात जी इथे त्यांनी प्रस्थापित केली आहे. तर या बाप्पांची मूर्ती ह्या छोट्या खेतवाडीच्या गल्लीमध्ये कशी आणली याविषयी आपण जाणून घेऊयात. तर आपल्यासोबत आहेत या मंडळाचे सरचिटणीस, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून करून घेऊया या मंडळाबद्दल. नमस्कार. सर्वात आधी प्रश्न असेल की यंदा या मूर्तीचा किंवा या गणेश मंडळाचं कितवं वर्ष आहे? आमचं 76 इयर्स आहे. मागच्या वर्षी 75 अमृत महोत्सव आम्ही साजरा केलं. तर तीच परंपरा, तोच भव्यता मेंटेन करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही बाप्पांची जी एवढी मोठी मूर्ती आहे ती या खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये, सर्वांना प्रश्न असतो की एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये एवढ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन कसं केलं जातं? चॅलेंज असतो थोडं आमच्यासाठी सुद्धा, पण त्याच्याबरोबर आम्हाला पोलीस आहेत,
ट्रॅफिकवाले आहेत, BSTवाले आहेत, कारण पोल वगैरे साईडला झाडं वगैरे असतात, तर त्यांच्याकडून पण सहकार्य होतं, ते काढण्यात पण मदत होते आम्हाला त्यांच्याकडून. मग आणि कार्यकर्ते जोशमध्ये उल्हासामध्ये असतात, मग ते लोक व्यवस्थित येतात आणि त्याला बसायचं आहे तर तो त्याच्या पद्धतीने आम्हाला सेवा करायचा तेवढा मोका देतो तो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही भक्तांमध्ये उत्सुकता असते की ह्या वेळेस या गणेश मंडळात कोणत्या प्रकारची मूर्ती, बाप्पांचं कोणतं रूप त्यांना पाहायला मिळणार आहे. तर पहिल्या दिवसापासून आजचा 3रा दिवस आहे, तर भक्तांचा उत्साह कसा तुम्हाला जाणवला? भक्तांचा उत्साह तर वर्ष म्हणजे विसर्जन झाल्यापासून पुढच्या वर्षीची तयारी आदल्यापासूनच सुरू होते. एवढा उत्साह असतो की पुढच्या वर्षी आमचा बाप्पा कसा येईल म्हणून. मग त्याची तयारी आमची होते, मूर्तिकारावर मीटिंग होते, स्केच येतात. मग त्याच्यामधून आम्हाला जो आवडेल किंवा मूर्तिकार जो सुचवेल की तुमच्या मंडळासाठी हा स्केच खूप उत्तम आहे, मग आम्ही मूर्तिकार जसं बोलेल त्या पद्धतीने आम्ही तो स्केच स्वीकारतो. या मूर्तीची किती फूटची आहे आणि यांचे मूर्तिकार कोण आहेत? कारण हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एवढी मोठी मूर्ती ही कशी त्यांनी तयार केली. आमची मूर्तिकार आहे आपले पूर्ण महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिघोळे साहेब. त्यांनी मूर्ती केलेली आहे. जवळजवळ 27 ते 28 फुटाची मूर्ती आहे आपली. तुम्ही म्हणालात की तुमचं मागचं वर्ष जे होतं ते 75वं वर्ष होतं, अमृत महोत्सव होतं. तर त्या अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुमचा अनुभव काय आहे मंडळाविषयी, किंवा एक कशी सुरुवात झाली? 75 वर्ष आली. 1950ची स्थापना आहे आपली मूर्तीची. त्यावेळेला छोट्या मूर्त्या होत्या, पण आमचा वर्ल्ड कपचा एक 82 सालचा गणपती खूप गाजला. एका अंगठ्यावरती उभा होता वर्ल्ड कपवरती. तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली बॅलन्सिंग मूर्ती करायची. चॅलेंजेस असतात, ते मूर्तिकाराचं चॅलेंज आहे, आमचंसुद्धा चॅलेंज आहे की आणणं, विसर्जन करणं, व्यवस्थित पद्धतीने देखावा करणं. आता आम्ही ते बघाल तर तुम्ही दशावतारचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे बालाजीच्या त्या थीमला पकडून वगैरे. मग ते भक्त भाविकांना जे काय जेवढा आनंद येईल आल्यावरती, वाव फिलिंग कशी होईल मूर्ती बघून, डेकोरेशन बघून, तेवढा आमचा प्रयत्न असतात दरवर्षी. तर तुम्ही पाहिलं की इथे एंट्री, ह्या मंडळात एंट्री केल्यापासून इथे एक बालाजीच्या स्वरूपात बाप्पाची मूर्ती इथे स्थापित केली आहे. सगळे भक्तजण उत्सुक असतात की बाप्पांची यंदा कोणतं स्वरूप असेल बघायला, आपल्याला काय मिळणार आहे. तर इथे या मंडळाने इथे त्या जो देखावा जो घडवला आहे तो तुम्ही बघू शकताय माझ्या मागे. तर अशाच आपण वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेट देऊयात आणि अजून गणेश मंडळांची माहिती जाणून घेऊयात. कॅमेरामन संतोषसह मी प्रीती, आवाज इंडिया मराठी.